तमाम महाराष्ट्रातील माझ्या सर्व विद्यार्थी मित्रांचा आपल्या संदीप आरगडे इन्स्टिट्यूट या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत आहे। मित्रांनो, जाणून बुजून मी बूस्टर टेस्ट सीरीज 3.0 चा शेवटचा पेपर 25वा पेपर यूट्यूबला टाकलाय। यूट्यूबला ह्यासाठी टाकलाय मित्रांनो की याच्या सगळ्या टेस्ट एकत्र बाइंड करून 25च्या 25चा बंच सगळा मी टेलिग्रामला टाकलाय आपल्या संदीप आरगडे इन्स्टिट्यूट। तो सगळा डाउनलोड करा, प्रिंट काढणे शक्य असेल तर प्रिंट काढा। सगळे प्रश्न सोडवायचे आहेत, सगळे 25च्या 25 टेस्ट तुम्हाला सोडवायचे आहे। ज्या विद्यार्थी मित्रांनी सोडवलेत ऑलरेडी त्यांनी बूस्टर 2 बूस्टर 1 यांचे पण एकत्र मी पेपर टाकलेले आहेत। सोडवा, पॅटर्न त्याच्या बाहेर जाणार नाही, पॅटर्न तोच राहणार जो आपल्या परीक्षेला आहे, त्याच्या बाहेर पॅटर्न जाणार नाही। त्यामुळे तुम्ही प्रत्येकाने पेपर सोडवा, बस बाकी सगळं काही क्लिअर होऊन जाईल। ठीक आहे, चला मग पहिला जो प्रश्न होता याची पीडीएफ तुम्हाला टेलिग्राम चॅनल जो आहे आपला संदीप आरगडे इन्स्टिट्यूट तो जॉईन करा। त्याच्यावरती याची पीडीएफ 12 वाजता पडलेली बघा, वरती स्क्रॉल करून मिळून जाईल तुम्हाला। सगळी एकत्र पण टाकलेली आहे आणि याची ह्या टेस्टची सेपरेट पण टाकलेली आहे। बघा मित्रांनो, टेस्ट क्रमांक 25 चा पहिला प्रश्न होता लासावी मासावी टॉपिक मधला। बघा प्रश्न काय आहे, एका संख्येला 5 ने भागल्यास 1 उरतो, 5 ने भागल्यास 1 उरतो, 6 ने भागल्यास 2 उरतात आणि 10 ने भागल्यास 6 उरतात, तर ती संख्या खालीलपैकी कोणती? साधं सोपं गणित आहे। यांनी भागलं तर ते उरतंय, त्यांनी भागलं तर ते उरतंय, यांनी भागलं तर ते उरतंय। संख्या शोधायची, ट्राय करा डायरेक्ट पर्याय बाय ऑप्शन मेथड वापरायची। एवढं उरतात का पाहायचे। कधी कधी तर लहानात लहान संख्या असते, कळलं की नाही, लहानात लहान, मग लहान ट्राय करायचं, असं काही दिलेलं नाही। त्यामुळे तुम्ही ट्राय करताना कोणतीही वापरू शकता। बघा 5 ने भागल्यास 1 उरतो, 5 ने भागलं की 3 उरतंय, 5 ने भागलं की 4 उरतंय, 5 ने भागलं की उरत नाही, 5 ने भागले की 1 उरतं, एकच आहे, संपला विषय। पुढे बघा चेस सॅटिस्फाईड होतंय का? 6 ने भागल्यास 2 उरतात, 6 चौक 24, 2 उरले। 10 ने भागल्यास 6 उरतात, 10 दूने 20, 6 उरले। करेक्ट आहे, ऑप्शन नंबर 3 बरोबर। मी इतका इझी साधा सोपा प्रश्न का घेतला सर तुम्ही? ग्रुप सी ची लेवल 100% हीच राहणार आहे, हीच राहणार आहे, म्हणून त्या प्रकारचे प्रश्न सेट करतोय। तुम्हाला स्वतः जाणवेल 1 जूनला की पेपर कसा होता, तर ते ह्याच बेसचा बेसिक पेपर असणार 100%। बघा पुढचा प्रश्न, एका वर्षाच्या मुदतीनंतर काही रकमेची, 1 वर्षाच्या मुदतीनंतर काही रकमेचे दर साल दर शेकडा 8 दराने जयश्री यांना 23,220 रुपये मिळतात, तर त्यांनी गुंतवलेली रक्कम काय? आता इथं सरळ व्याज चक्रवाढ व्याज काय सांगितलं का नाही, म्हणजे ऑटोमॅटिक सरळ व्याज वापरायचं, लक्षात ठेवा। त्यांनी कोणती रक्कम गुंतवलेली आहे जेणेकरून त्यांना एवढं मिळाले 8 दराने। आता प्रत्येक प्रिन्सिपल मानून 8% काढून होईल का हा विचार केला तरी जमेल, पण प्रत्येक पर्याय वापरणं घातक राहतं। मग I इज इक्वल टू मित्रांनो PNR अपॉन 100 हा जो आपला सरळ व्याजाचं सूत्र आहे ते वापरायचं। I चा अर्थ काय होतो? I म्हणजेच काय? I म्हणजेच अमाऊंट मायनस प्रिन्सिपल। अमाऊंट ते क्लिअर आहे 23,220, याच्यातून प्रिन्सिपल वजा करायचे, ही झाली I ची किंमत। इज इक्वल टू P इथं गुणिले N म्हणजे किती वर्षासाठी? 1, रेट काय R भागिले 100। चला 100 ने गुणूया। बघा 100 ने गुणल्यावर काय होईल? 23,220 गुणिले 100 मायनस 100 गुणिले P बरोबर 8P। आता 100 तिकडे न्या, म्हणजेच काय येईल बघा 23,220 गुणिले 100 भागिले 100 आणि 8 108, इथं येईल 108 बरोबर P बरोबर, इथं 100 आहे। ठीक आहे, मग कॅल्क्युलेशन करा। चला 108 ने भाग द्या, 108 ने भाग द्या, तुम्हाला कॅल्क्युलेशन येऊन जाईल। 108 डायरेक्ट भाग द्या तर डायरेक्ट द्या, 2 ने चालेल। 108 ने भागलं तर 108 दून 216 राहिले 16, 16 वर 162 झाले, 108 × 108 म्हणजे 1 आलं, राहिले 108 गेल्यानंतर किती राहतं? 54, किती 54 0, 108 5, 108 5 म्हणजे 5 आला, म्हणजे 215 गुणिले 100 म्हणजे 21,500, म्हणजेच प्रिन्सिपलची रक्कम 21,000 किती आहे बघा 6, 21,500 का 600?
बघा मित्रांनो, पुढचा प्रश्न, एका वर्षाच्या मुदतीनंतर काही रकमेचे दर साल दर शेकडा, एका वर्षाच्या बघा मित्रांनो, पुढचा प्रश्न, एका वर्षाच्या मुदतीनंतर काही रकमेचे दर साल दर शेकडा 8 दराने जयश्री यांना 23,220 रुपये मिळतात, तर त्यांनी गुंतवलेली रक्कम काय? गुंतवलेली रक्कम म्हणजे प्रिन्सिपल पी. आता इथं कुठे सरळ व्याज चक्रवाढ उल्लेख आहे का? नाही. असं काही उल्लेख नाही, तर सिंपल सरळ व्याजचं सूत्र वापरायचं. सरळ व्याज बरोबर I = PNR/100. मित्रांनो, आय म्हणजेच काय? आता आय म्हणजे इंटरेस्ट, सरळ व्याज तर दिलेलं नाही, पण तुम्हाला रास दिली, रास मधून प्रिन्सिपल काढायचे, म्हणजे आय म्हणजे रास वजा पी. आयची किंमत A - P होते, लक्षात ठेवा, PNR/100. इथं विचार करू, ए ची किंमत 23,220 वजा पी बरोबर पी गुणिले 1 वर्ष, रेट 8/100. चला 100 इकडे घेऊन येऊया, 100 इकडे घेऊन आलो तर 23,220 गुणिले 100 मायनस पी गुणिले 100 बरोबर 8p. मग बघा हे तिकडे घेऊन जा, म्हणजेच 23,220 गुणिले 100, 100 तिकडे गेले, 108 खाली येणार, 108 म्हणजे ही पी ची किंमत. चला कॅल्क्युलेट करूया. कॅल्क्युलेट केलं, भाग जात असेल तर पटापट भाग द्यायचा. बघा 2 ने भाग दिला किंवा 108 ज्याला जमत असेल त्यांनी ते वापर करा. 108 दून 2 आला, उरला किती? 108 दून 216, उरले 16. 162 आलं, 108 एके 108, 108 जर याच्यातून गेले तर किती राहतात बघा? 54, शून्य वरचा म्हणजे 540, 5 म्हणजे 215, म्हणजे 215 गुणिले 100 याचा विचार केला 21,500, म्हणजेच ऑप्शन नंबर 2 बरोबर. लक्षात ठेवा, सरळ व्याज चक्रवाढ व्याज याच्यावर आधारित प्रश्न येतो. त्यामुळे त्या प्रकारच्या कन्सेप्ट क्लिअर पाहिजे. याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं, प्रॅक्टिस करताना PYQ बुक जे आहे आपलं मार्केटमध्ये किंवा तुम्ही सगळ्यांकडे आहेतच, या PYQ मधलेच प्रश्न प्रॅक्टिस करा, तुम्हाला कळून जाईल. लक्षात ठेवा, परीक्षेला जाताय तुम्ही ग्रुप सीच्या, तर ग्रुप सी ला प्रॅक्टिस कोणते प्रश्न करावे? तर फार तर ग्रुप बी आणि ग्रुप सी यांचीच प्रॅक्टिस करायची. उगीच राज्यसेवेचे मेन्स से बी चे प्रश्न जास्त नका प्रॅक्टिस करू. ग्रुप सी प्री, ग्रुप सी मेन्स आणि ग्रुप बी प्री यांचे प्रॅक्टिस करा. त्या आधारातच गणित तुम्हाला परीक्षेला येणार आहे, लक्षात ठेवा. बघा पुढचा प्रश्न, अक्षरमालेवर प्रश्न आहे. यांच्यापैकी विसंगत अक्षरगट शोधा असं विचारलेलं आहे. विसंगत अक्षरगट शोधा. ABCDEFGHIJKLM NOPQRSTUVWXYZ. मित्रांनो, आता आपल्याला चेक करता येईल, ज्यावेळेस विसंगत विचारतात तेव्हा यांचा आपापसात विचार करायचा. BEHF आणि D म्हणजे कळतंय का? 2 सोडून पुढे जायचं, म्हणजे 1 सोडून पुढे मागे यायचं. जीचं जे होते का बघा, जी 2 सोडून पुढे, ओके. जी 2 सोडून पुढे गेलो, जे नंतर M 2 सोडून पुढे गेलो, N नंतर K आणि K नंतर I, बरोबर आहे. पुढे पहा क्यूटीचं बघा रे, क्यूटीचं 2 सोडून पुढे, आता 1 सोडून मागे यायला पाहतो, V आलाय, इथं चुकलं, म्हणजे हे ऑड मॅन आउट आहे, वेगळे. ऑप्शन नंबर 1 बरोबर. चला पुढचा प्रश्न काय होता बघा. दिलेल्या समीकरणातील 2 चिन्हांच्या अदलाबदलीमुळे दिलेले समीकरण बरोबर होईल. ज्या चिन्हांच्या अदलाबदलीमुळे दिलेले समीकरण बरोबर होईल असा योग्य पर्याय निवडा. म्हणजे ही जी पदावली दिलेली आहे, सिम्प्लिफिकेशन जे करायचं आहे ते आहे तसं नाही करायचं. तर त्यांनी खाली सांगितलंय, हा जे पर्यायामधले आहे त्यापैकी कोणत्या 2 चिन्हांची अदलाबदल केली तेव्हा बरोबर येईल, त्याचं उत्तर 10 येईल ते शोधायचं. तुम्ही ट्राय 4था पासून करायचं. लक्षात ठेवा, इथून प्लसच्या भागिले जागी प्लस जागी भागिले ठेवू, म्हणजे 10/10 प्लस 10 वजा 10 गुणिले 10, यांचं उत्तर 10 येते का पाहूया. पहिला भागाकार 1 प्लस 10 वजा 100, मग यांचं उत्तर जर केलं तर 10 येऊ शकत नाही, त्यामुळे पर्याय 4 नाही. मित्रांनो, पर्याय 4 नाही तर पर्याय 3 ट्राय करायचा. प्लसच्या जागी गुणिले जागी प्लस, म्हणजे 10 गुणिले 10 भागिले तसंच 10 मायनस 10 तसंच
प्लस 10. चला यांचं उत्तर 10 येते का चेक करू. पहिल्यांदा भागाकार 10 भागिले 10 1, 10 गुणिले 1 वजा 10 अधिक 1, 10 गुणिले 10 इथं पुढे 10 आहे, 10 गुणिले 10, 10 गुणिले 1 10 मायनस 10 प्लस 10 हे दोन्ही गेले म्हणजे 10 उत्तर येते कन्फर्म, म्हणजेच ऑप्शन नंबर 3 बरोबर. मित्रांनो पदावली सगळ्यांनाच येते, परीक्षेलाही कंपल्सरी पदावली येणार आहे, पण तुम्ही इथं पर्याय जर वापरायचा असेल तर पर्याय रिव्हर्स ऑर्डरने वापरा, खालून वरती वापरा, सहज येऊन जाईल. बघा मित्रांनो पुढचा प्रश्न, 5 मुलांमध्ये अमन हा सनीपेक्षा उंच आहे. लहान मोठेपणा म्हटला तर माझी सवय प्रश्न बघणे आणि इलिमिनेट करणे. त्यांच्या गटात सर्वात उंच शोधायचा आहे, उंच उंच व्यक्ती शोधायचा आहे, उंच व्यक्ती शोधायचा आहे. मग आपण पटपट 5 मुलांमध्ये अमन हा सनीपेक्षा उंच आहे म्हणजे सनी उंच होऊ शकत नाही, पण तो यश इतक्या उंचीचा नाही म्हणजे अमन यश इतक्या उंचीचा नाही, हे गेलं. रिहान हा करणपेक्षा उंच आहे पण सनीपेक्षा कमी उंचीचा आहे. करणपेक्षा उंच रिहान आहे आणि सनीपेक्षा कमी आहे म्हणजे रिहान पण नाही करण पण नाही. 5 लोकांपैकी 4 तर गेले, राहिलं उत्तर यश. 100% यश उत्तर आहे. आपण रेषा मारून सुद्धा उत्तर काढू शकतो किंवा पर्याय इलिमिनेट करून सुद्धा उत्तर काढू शकतो, हे लक्षात ठेवा. सर्वात उंच शोधायचं असेल छोटे छोटे गायब करा, सर्वात लहान शोधायचं असेल मोठे मोठे गायब करा. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न बघा मित्रांनो. ए ची कार्यक्षमता इफिशियन्सी म्हणजे कार्य करण्याचा वेग हा बी पेक्षा दुप्पट आहे. आता ए कार्य करण्याचा वेग बी पेक्षा दुप्पट आहे म्हणजे मी असं म्हणेल, जर बी एक खुर्ची बनवत असेल, एक खुर्ची खुर्चीच्या भाषेमध्ये, खुर्चीच्या भाषेमध्ये, तर ए कार्यक्षमता डबल आहे म्हणजे 2 खुर्ची बनवणार ए. लक्षात येते आपल्याला बरोबर. ए एक खुर्ची, बी एक खुर्ची, ए 2 खुर्ची बरोबर. ठीक आहे. आता बघा जर दोघे मिळून ते काम 14 दिवसात करत असेल, दोघे मिळून ते काम किती दिवसात करत असेल, 14 दिवसात करत असेल, तर याचा अर्थ मित्रांनो काय होते पहा. आता ए प्लस बी हे काम 14 दिवसात पूर्ण करतात, 14 दिवसात. एक दिवसाचे काम, एक दिवसाचे काम, एक दिवसाचे काम बरोबर 1/14, 1/14. मित्रांनो आता मला एक गोष्ट कळते, बी एक खुर्ची एका दिवसाला, ए एक खुर्ची 2 दिवसाला. ठीक आहे, 2 दिवस म्हणजे बी एक खुर्ची, बी 2 खुर्ची एका दिवसाला, हे एका दिवसाचं काम आहे मी असं म्हणेल. आता एक गोष्ट कळती आपल्याला की काय, तर हा जो आहे आपल्याला काय करायचं, ए एकटा ते काम किती दिवसात करेल. आता बी एका दिवसात 2 खुर्च्या बनवतात, दोघे मिळून 14 दिवसात काम करतायत. आपल्याला एक गोष्ट कळली पाहिजे, यांचं कामाचं प्रमाण आहे, यांचा दिवसांचा जर विचार केला तर एचं एका दिवसाचं काम काय होईल, टोटल 3 कामापैकी 2 काम एका दिवसात होईल. कोणाचं 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 लक्षात ठेवा, एचं. का 3 काम आहे टोटल, 3 पैकी 2 काम होईल एका दिवसाचं, आणि बीचं काम किती होईल, 1 3 पैकी, हे लक्षात आलं पाहिजे. म्हणजे आपल्याला एक गोष्ट कळते, हे दोघांचं मिळून एका दिवसाचं काम होतं. एचं जर म्हटलं एचे तर 1/14 गुणिले काय होते बघा, गुणिले एका दिवसाचं बरं का, 1 दिवसाचं चाललंय आपलं, 1 दिवसाचं, म्हणजे 1/14 गुणिले 2/3. हा जर विचार केला बेसाती 14 म्हणजे 21, 1/21 होईल. याचा अर्थ 21 दिवस लागतील, हे आपल्याला क्लिअर कळून जातं, म्हणजेच ऑप्शन नंबर 2 बरोबर. करेक्ट. चला पुढचा प्रश्न, सागर आपल्या घरापासून, आता बघा मित्रांनो इथं ट्रॅप होता, मी 7 नंबरलाच मोठा प्रश्न का टाकला असेल, तुम्ही इथं अडकायला पाहिजे. आता ग्रुप पीचा पेपर ग्रुप सीचा पेपर तुम्ही देणार आहात. मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा, आयोगाचे 1-2 प्रश्न तुम्हाला हार्डल्स म्हणून, मोठे म्हणून, थोडेसे किचकट वाचण्यासाठी लागणारा वेळ हे ठेवून मध्ये ठेवले जातात. ग्रुप बीचाही पेपर तुम्ही पाहिलाय, रेल्वेमध्ये चढतात उतरतात असे जे प्रश्न होते त्याला वेळ जाणार होता, ते मध्ये दिले होते. असले प्रश्न अजिबात सिक्वेन्सने वाचायचे नाही, लक्ष अजिबात नाही वाचायचे, नको नंतर सोडू, बाकीचं पुढचं सोडवा, म्हणजे परीक्षेत तुम्ही 7वा प्रश्न गोल करून पुढे जायला पाहिजे, लक्षात ठेवा. बघा आपण तरी सोडवणार आहात. सागर आपल्या घरापासून 2 किलोमीटर पश्चिमेला असणाऱ्या बस थांब्यावर गेला, 2 किलोमीटर पश्चिमेला गेला. इथं बस थांबा आहे, इथं बस थांबा म्हणूया आपण. ठीक आहे, त्याने पश्चिमेकडे जाणाऱ्या बसने 4 किलोमीटर कापले, 4 किलोमीटर गेला. इथं बस थांबा आहे, मी बस लिहितो इथं बरोबर. 4 किलोमीटर, हे 2 आहे, हे 4 आहे. ठीक आहे, पुढे बघा,
त्यानंतर बस उजवीकडे वळली आणि 3 किलोमीटर उजवीकडे 3 किलोमीटर गेली, ठीक आहे. त्यानंतर पुन्हा बसने पूर्वेकडे वळून 8 हे 6 आणि पुढे 2 हे 8 बरोबर. पुन्हा एकदा बस उजवीकडे वळाली 6 म्हणजे हे 3 आहे तर हे पूर्ण 6 येईल, ठीक आहे. नंतर वळाली पुढे, त्यानंतर बसने पश्चिमेस आपला प्रवास सुरू केला आणि 8 किलोमीटर 8 म्हणजे वरचं 8 होतं, हे टोटल 8 येईल बघा. इथंच येणार, ही बस थांबली, आता बस थांबली इथं. तर आत्ताच्या स्थितीत सागर त्याच्या बसलेल्या बस थांबे इथून नाही बरं का, इथून बसलेल्या बस थांबेपासून अंतर काढायचंय. तर क्लिअर आहे, हे खाली घ्या मित्रांनो. हे 4 आहे तर हे 4 आहे, हे टोटल 6 आहे तर हे 3 आहे, हे 3 आहे. म्हणजेच काय 4चा वर्ग अधिक 3चा वर्ग 16 अधिक 9 म्हणजे 25. 25 कितीचा वर्ग आहे रे, 5चा. ऑप्शन नंबर 4 बरोबर. थोडंसं दिशा लक्षात आली पाहिजे, अंतर काढता आलं पाहिजे, पायथागोरस थेरम कळलं पाहिजे, बाकी काहीच नाही. राजूचे वय त्याच्या वडिलांच्या वयाच्या अर्धे, वयवारी. आता हे कधीच आहे, आजचं वय राजूचं मी जर x मानलं तर त्याच्या वडिलांच्या तो निम्मा आहे, म्हणजे वडील त्याच्यापेक्षा दुप्पट असणार. लहान व्यक्ती नेहमी x मानायला शिकायचं. 10 वर्षापूर्वी राजू जर आज x असेल तर 10 वर्षापूर्वी x वजा 10 आणि वडील 2x वजा 10. तर 10 वर्षापूर्वी राजूचे वय वडिलांच्या 1/3 होते. कोणाचे? राजूचे वय वडिलांच्या 1/3. वडिलांच्या म्हटलं तर वडिलांना 1/3 ने गुणायचं. राजू 1/3 पण वडिलांना गुणायचं. 3 इकडे आलं, 3x वजा 10 बरोबर 2x वजा 10. 2x इकडे आणा, 10 तिकडे न्या, बरोबर की नाही. इकडे 3x वजा 30 येईल नाही का, 3 गुणिले 10 30. बर 30 तिकडे घेऊन जाऊ, 3x वजा 2x बरोबर वजा 10 अधिक 30 वजा 10 अधिक 30. मग याचा विचार करा, x बरोबर 20. x कोणाचं वय आलं, हे राजूचं आलं. आपल्या वडिलांचं विचारलंय, 2 गुणिले 20 म्हणजे 40. पटकन पोरं इथं टिक करतील. लक्षात ठेवा 5 वर्षानंतर मी ट्रॅप टाकला होता, वडिलांचं वय म्हणून 45. ऑप्शन नंबर 4 बरोबर. हे छोटेसे ट्रॅप असतात जे आयोग 100% वापरतं. इथं जर मी टेस्ट सिरीज मध्ये ते वापरलं गेले, इथं तुम्ही फसले चालतील, पण परीक्षेमध्ये ते लक्षात आलं पाहिजे. तुम्ही पेपरच्या बाजूला लिहिलं पाहिजे की बाबा आपल्याला विचारताना 5 वर्षानंतरच विचारले, पण मी जाणून बुजून चूक आजचं केलं. ही माझी न वाचण्याची कला जी आहे किंवा घाई करण्याची माझी जी नेहमीची सवय, त्याच्यामुळे मला त्रास होतोय, हे तुम्ही स्वतः मनाला सांगितलं पाहिजे आणि डे बाय डे इम्प्रूव्हमेंट तुमच्यामध्ये झाली पाहिजे. बघा पुढचा प्रश्न. एका महाविद्यालयात एकूण 800 विद्यार्थी आहेत. एकूण किती? 800 विद्यार्थी. प्रत्येकास एकतर विज्ञान किंवा गणित किंवा दोन्ही विषय दिले. जर 85% विद्यार्थ्यांना विज्ञान 85% आणि हे जे आहे ते गणित. आता इथं विज्ञान म्हणतो, विज्ञान आणि इथं आहे गणित. मित्रांनो एक गोष्ट साधी आहे, या तिघांची बेरीज टक्क्याचा विचार करता या तिघांची बेरीज 100% येणार हे कन्फर्म. बरं विज्ञान बरोबर किती झाले 85% आणि गणित बरोबर किती झाले 55%. मग याच्यामध्ये मित्रांनो या तिघांची याची आणि याची तिघांची बेरीज किती पाहिजे 100. हे 100च्या वरती जाते. मग ह्या दोघांच्या बेरजेमधून 100 जर वजा केले तर मधला आकडा येतो. म्हणजे 85 + 55 यांची बेरीज करा. 5 × 5 10 चाल 1 14 वजा 100 करा म्हणजे 40. म्हणजे इथं 40% लक्षात ठेवा. मग 40% याच्यातून गेले तर आता 45%, यातून 40% राहिले 15%. मग करा बेरीज बघा. आता आपल्याला एकूण दोन्हीकडे कॉमन असणार विचार 40%. कशाच्या 800च्या 800 गुणिले 40 भागिले 100 2 2 0 गेले 8 चौक 32 320. ऑप्शन नंबर 3 बरोबर. लक्षात ठेवा वेन डायग्राम मध्ये ही कन्सेप्ट लक्षात आलीच पाहिजे. बघा पुढचा साधा सोपा विषम संख्येचा घेतला होता. 60 पर्यंतच्या सर्व विषम नैसर्गिक संख्यांची सरासरी काय. आता तुम्हाला माहिती 60 पर्यंतच्या, पहिल्या 60 नाही म्हणलेलं, 60 पर्यंत विषम संख्या 30 असणार. मग सरासरी विषम संख्यांची सरासरी काय असणार तर सिंपल n म्हणजे 30 संख्या आहे 30 म्हणजेच ऑप्शन नंबर 3 बरोबर. किंवा ग्रुप जरी घेतला 1 ते 60 मधील सर्व विषम संख्यांची सरासरी किती तर पहिली संख्या बरोबर पहिली विषम प्लस शेवटची विषम 59 भागिले 2 म्हणजे 60 भागिले 2 म्हणजे 30 असा विचार केला तरी चालेल. ऑप्शन नंबर 3 म्हणजे सम
विषम आणि नैसर्गिक याच्या रिलेटेड एक प्रश्न लक्षात ठेवा, बेसिक म्हणून येणार आहेत. आपलं ज्याच्याकडे ग्रीन रंगाचं पुस्तक असेल, तुमच्याकडे जरी नसेल तर आता मार्केटमध्ये अवेलेबल नाहीये कुठेच, त्याचं अपडेशन चालू आहे. हस्तलिखित पुस्तके तुमच्या लायब्ररीमध्ये कोणाकडे असेल तर बघून घ्या. सरासरी विषम संख्येची काय, किंवा मी टेलिग्रामला एक सूत्र टाकलेले, एक फोटो टाकलेला आहे नैसर्गिक संख्यांच्या सरासरीचं काय. काही दिवसापूर्वीचा फोटो आहे पहा, स्क्रोल करून कळून जाईल. नैसर्गिक संख्यांची बेरीज, समसंख्यांची बेरीज, विषम संख्या टेबल बनवून टाकलेला आहे, तो पाठ करा. बघा पुढचा प्रश्न ब्लड रिलेशनचा. पी हा क्यूचा भाऊ आहे. पी हा भाऊ आहे कोणाचा? क्यूचा. बर. आर ही पीची बहीण, आर ही बहीण आहे पीची. यस हा टीचा भाऊ, नाही माहिती. टी ही क्यूची मुलगी, टी ही क्यूची मुलगी, आणि यस हा टीचा भाऊ. मग प्रश्न काय विचारलाय तर यू हे आरचे वडील, यू हे आरचे वडील. बर. यसचा काका कोण? यसचा काका म्हणजे वडिलांचा भाऊ म्हणजे पीच येईल. ऑप्शन नंबर 1 बरोबर. आता बरेच जणांना असं वाटेल की सर क्यू कुठं वडील दिलेत, आई पण असू शकते, पण इथं अजून कोणी भाऊ आहे का क्यूला? नाही, मग तो काकाच आहे, कारण का क्यूचं जेंडर मेल पकडून चालायचं, लक्षात ठेवा. कधी कधी जेंडर नाही कळत, त्याच्यावरून तरी सुद्धा मानून सुद्धा आपल्या पर एलिमिनेट करता आले पाहिजे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती 2007 या वर्षात शनिवारी होती. आता बाबासाहेब आंबेडकरांची जयंती तुम्हाला माहिती आहे 14 एप्रिल 2007. 2007 ला कोणता वार आहे? शनिवार आहे. शनिवार 14 एप्रिल 2007 ला शनिवार आहे. तर 26 जानेवारी 2007 ला कोणता वार असेल हा प्रश्न विचारलाय मित्रांनो. तोच वर्ष आहे. आता उलट जायचंय, 14 एप्रिल पासून पाठीमागे जायचंय, म्हणजे 14 एप्रिल पकडू नका, म्हणजे एप्रिलचे 13 दिवस आले. मार्च पूर्ण महिना 31 पकडा किंवा 3 पकडा. फेब्रुवारी पूर्ण महिना आहे 28 पकडा किंवा 0 पकडा. 2007 ला 28 असतात. जानेवारी उलट जायचंय 26 पर्यंत, म्हणजे 31, 30, 29, 28, 27, 26 आणि बघा म्हणजे 6 दिवस येतात. या सगळ्यांची बेरीज जर केली 6 आणि 3 9, 9 13 22, 22 दिवस, म्हणजे 22 भागिले 7, 1 बाकी, म्हणजे 1 दिवस मागे जायचंय. कोणाच्या? तर शनिवारच्या मागे 1 दिवस, शुक्रवार. ऑप्शन नंबर 2 बरोबर. काउंटिंग डेजची करायची आणि मागे जायचं. बघा मित्रांनो पुढचा प्रश्न. ए आणि बी च्या वेगाचे गुणोत्तर 3:4 आहे, म्हणजे ए चा वेग, वेग बर का, आणि बी चा वेग, ए चा वेग, बी चा वेग, यांचं गुणोत्तर किती आहे? 3:4. हा 3, हा 4. ए चा आणि बी च्या वेगाचं गुणोत्तर 3:4 आहे. बी ने ठराविक अंतर 21 मिनिटात. आता ए चा वेग जर 3 असेल, बी चा वेग 4 असेल, तर वेग आणि वेळ हे इनव्हर्सली प्रोपोर्शनल असतं, म्हणजे उलट ए ला लागणारा वेळ, ए ला वेळ आणि बी ला वेळ, लक्षात ठेवा, बी ला वेळ हे नेहमी काय असतं तर उलट असतं, 4 असतील. म्हणजे समजून घ्या ए ला बी ला जर 3 मिनिटं लागले तर ए ला 4. याचा विचार करा, बी ला लागणारा वेळ 24 दिलाय, हे 24 मिनिट, म्हणजे तुम्हाला कळतं 8 त्रिक 24, 8 ने गुणलं, याला 8 ने गुणा, 8 चौक 32, 32 मिनिटं लागणार ए ला. ऑप्शन नंबर 2 बरोबर. वेग आणि वेळ इनव्हर्सली प्रोपोर्शनल असतं. बघा पुढचा प्रश्न. आता इथं 14 नंबरचा प्रश्न क्लिक झाला नसेल लगेचच्या लगेच, कारण काही ते ट्रॅप थोडासा क्रिटिकल केला होता मी. क्रिटिकल म्हणजे काय तर लॉजिक असं होतं, 1 चा घन प्लस 5 केलं होतं, 2 चा घन प्लस 5 केलं, 1 चा घन प्लस 5, 3 चा घन प्लस 5, 5 चा घन प्लस 5, 7 चा घन प्लस 5, म्हणजे इथं 9 चा घन प्लस 5 येणार. विषम संख्यांचे घन प्लस 5 केलं होतं. 9 चा घन किती येतो? 729 प्लस 5 म्हणजे 734. हे उत्तर येणार. ऑप्शन नंबर 4 बरोबर. घन विषम संख्यांचे घन प्लस 5. बघा पुढचा प्रश्न. समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ. आता सूत्र पाठ पाहिजे. समभुज रोम्बस चौकोनाचे क्षेत्रफळ, समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ, समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ बरोबर 1/2 गुणिले फर्स्ट कर्ण गुणिले सेकंड कर्ण.
फर्स्ट कर्ण गुणिले सेकंड कर्ण. मित्रांनो पहा, क्षेत्रफळ दिले 216 बरोबर 1/2. फर्स्ट कर्ण म्हणजे किती 24. सेकंड कर्ण माहित नाही, त्याला आपण x म्हणू. हे जर भागलं 12, 12 ने भागूया. 216 भागिले 12 म्हणजे x. मग चला विचार करू. 12 × 1 = 12, 12 × 8 = 96, x बरोबर 18. मग मित्रांनो दुसरा कर्ण आला, पण आपल्याला समभुज चौकोनाची बाजू विचारली. आता समभुज चौकोन मित्रांनो लक्षात ठेवा, हा समभुज चौकोन आहे जो पतंग आहे, ठीक आहे. यांचे जे कर्ण असतात, कर्ण ते क्षेत्रफळाच्या बाबतीत ठीक आहे, पण यांचे कर्ण एकमेकाला काटकोनात छेदतात. एक जर कर्णाची लांबी 24 असेल तर हा 12 आणि हा 12. हे जर किती असेल 18 असेल तर हा 9 हा 9. मग लक्षात ठेवायची लांबी, हा त्रिकोणाचा विचार केला तर याची लांबी बरोबर 12चा वर्ग अधिक 9चा वर्ग 144 अधिक 81 225 कितीचा वर्ग आहे तर 15चा. ऑप्शन नंबर 3 बरोबर. म्हणजे समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ सूत्रावरून मी काय काढला, दुसरा कर्ण काढला, पण त्याच्यावरून बाजू सुद्धा काढता येते, लक्षात आला असेल. बघा मित्रांनो, फॅक्च्युअल डेटाचा प्रश्न विचारला होता. सोमवारी सकाळी 5 ते बुधवारी सकाळी 7 पर्यंत मिनिट काट्या व तास काट्या दरम्यान 90 अंश किती वेळा होईल. मित्रांनो 24 तासात आपला फॅक्च्युअल डेटा जर असेल 24 तासात 44 वेळा, ठीक आहे. पुढच्या 24 तासात 44 वेळा, 24 तासात 44 वेळा. म्हणजे 24 तासात कोणत्या तर सोमवारी 5 ते मंगळवारी 5 44 वेळा, मंगळवारी 5 ते बुधवारी 5 44 वेळा. हे 44 झाले. आणि 5 पासून 7 पर्यंत हे 4 झाले. मग यांची बेरीज जर केली 92. ऑप्शन नंबर 2 बरोबर करेक्ट. फॅक्च्युअल डेटा पाठ पाहिजे. 24 तासाला, एका तासाला 290, 12 तासाला 2290, 24 तासाला 4490 लक्षात ठेवा. मग या पुढच्या 24 तासाला 44, 44 + 44 88 आणि पुढे राहणाऱ्या 2 तासाला 4, यांची बेरीज केली 92. ऑप्शन नंबर 2 बरोबर. आता पुढचा घातांकाचा एकदम सोपा. घातांक लक्षात ठेवा, सूत्र पहिलं a⁻m जर असेल तर a⁻m × n असते, लक्षात ठेवा. क्लिअर आहे. आता यांचा गुणाकार जर केला 5चा 0 गुणिले 5 असा करा, छेद 5चा 5 गुणिले 0 असा करा. 0 गुणिले केलं 5चा 0 खाली 5चा 0. मित्रांनो कोणत्याही संख्येचा घात जर 0 असेल तर याचं उत्तर 1 येतो. हा एक घातांकाचा नियम आहे, लक्षात ठेवा. याच्यावरून वरती 1 खाली 1 म्हणजे याचं उत्तर 1 येतं. ऑप्शन नंबर 4. बरेच जण 1 टिक करून जातात पुढे, त्यांना माहित नसतं कोणत्याही संख्येला 0 घात असेल तर उत्तर 1 येत असतं. बघा पुढचा प्रश्न. एका वर्तुळाकार टेबलाभोवती स्वप्नील, अनिल, दीपक, प्रशांत, सुनील केंद्राकडे तोंड करून बसलेत. टेबला 5 लोक आहेत, 1 2 3 4 5. त्यांची तोंड कुठं आहे, केंद्राकडे आहे, केंद्राकडे आहे, केंद्राकडे आहे. ठीक आहे. आता बघा काय आहे, अनिल व सुनील यांच्यामध्ये फक्त प्रशांत आहे. आता कुठे माहित नाही. दीपक हा सुनीलच्या त्वरित उजवीकडे आहे, सुनील भैयाच्या दीपक त्वरित उजवीकडे आहे दीपक. ठीक आहे. पुढे अनिल व काय दिले पुढे बघा, अनिल व सुनील यांच्यामध्ये कोण आहे तर फक्त प्रशांत आहे. मग राहिला कोण, अनिल व सुनील यांच्यामध्ये प्रशांत आहे. स्वप्नील राहिला, हा स्वप्नील भैया इथं आला बघा. ठीक आहे. मग प्रश्न काय विचारलाय, स्वप्नीलच्या उजव्या बाजूला कोण आहे अनिल दादा. ऑप्शन नंबर 2 बरोबर. बघा पुढचा प्रश्न. जर एखाद्या संख्येला 20% वाढ केली, पुन्हा त्या संख्येत 20% घट झाली तर काय परिस्थिती होईल. तुम्हाला 2 मेथडनी सांगेल. पहिली मेथड 100 मानायचं, त्याला 20% वाढ झाली म्हणजे 120/100, पुन्हा 20% घट झाली म्हणजे 80/100. याचं उत्तर फायनली काय येईल तो तुम्हाला कळेल की वाढ झाली का घट झाली का, आहे तेच राहिलं. 100ला 100 गेलं, 0ला 0, 0ला 0, 12 96, 12 किती 96. म्हणजे तुम्हाला कळतं 100ला 4, 100ला 96 येते म्हणजे 4% घट झाली, लगेच कळते. ऑप्शन 3 बरोबर. ठीक आहे. दुसरं सर ट्रिक तुम्ही सांगता नेहमी x + y + xy/100. म्हणजे लक्षात ठेवा, जर वाढ होत असेल तर प्लस घ्यायचं 20, घट होत असेल तर मायनस घ्यायचं 20, प्लस इंटू मायनस मायनस 20 गुणिले 20 भागिले 100. चला कॅल्क्युलेट करूया.
बघा कॅल्क्युलेशन 0 0 0 0 जाऊ द्या, +20 -20 -4 म्हणजे -4 मायनस म्हणजे घट, ऑप्शन नंबर 3 बरोबर. असं तुम्हाला कळलंच पाहिजे. हे आयोगाचा फेवरेट पॅटर्न आहे. एकतर असं सोडवा किंवा असं सोडवा, कसंही सोडवा चालेल, फक्त उत्तर पटकन 10-15 सेकंदात आलं पाहिजे. खूप काही कॅल्क्युलेशन नसतं त्याच्यामध्ये. बघा पुढचा प्रश्न. काही समित्या आयोग आहेत. काही समित्या ह्या आयोग आहेत. आयोग, काही समित्या आयोग आहेत. बर, पुढे एकही आयोग कार्यगट नाही. आयोगाच्या बाहेर कार्यगट आला. पुढे काही आयोग पॅनल आहे. आयोगाचं आणि पॅनलचं रिलेशन आहे, ते बाकीकडं येईल का नाही गॅरंटी नाही. मग याच्यावरून काय काय होते बघा. काही कार्यगट समित्या असतीलच असं नाही, चूक. काही पॅनल समित्या असतीलच असं नाही, चूक. काही पॅनल कार्यगट काही संबंध नाही, तीनही चूक, म्हणजे एकही सत्य नाही, ऑप्शन नंबर 4 बरोबर. ठीक आहे मित्रांनो, अशा तऱ्हेने आपण जी काय 25वी टेस्ट होती बूस्टर 3.0, जी खास प्री एक्झामसाठी बनवलेल्या 25 टेस्ट होत्या, या सगळ्यांच्या तुम्हाला PDF एकत्र केलेली, म्हणजे तुम्हाला प्रिंट काढायला सोपं, सोडवायला सोपं, फक्त सोडवा. लक्षात ठेवा, ज्या व्हरायटीचे क्वेश्चन मी या 25 टेस्टमध्ये, अजून बूस्टर 1.01 होती ज्याच्यामध्ये टोटल 61 टेस्ट आहे. 61 इथं 25 आहे. ह्या 25 आणि 61 ह्या 86 झाल्या, आणि बूस्टर 3च्या 25, म्हणजे मित्रांनो टोटल मी 111 टेस्टचं नियोजन हे तुमच्या परीक्षेसाठी अवेलेबल सगळ्या PDF एकत्र जागी ह्या दिलेल्या आहेत. सोडवा. त्यांचं जर एक्सप्लेनेशन लागलं तर आपल्या ॲपमध्ये बूस्टर 1.0 पण आहे, 2.0 पण आहे. तुम्ही 3.0 जर जॉईन नसाल ती पण आहे. फक्त 110 फी आहे. तुम्हाला जी जॉईन करायची शेवटच्या काळात कोणती जॉईन करायची करा आणि काम करून घ्या, एवढंच सांगेल. दुसरा मुद्दा, ज्या विद्यार्थी मित्रांना मेन्सचा अभ्यास करताय, आता ह्या काळामध्ये तुम्ही मराठी इंग्लिश खूप सारं करत बसलेत, GS काही केलं असेल पण गणित बुद्धिमत्तावर दुर्लक्ष असते, अशा विद्यार्थी मित्रांसाठी बूस्टर टेस्ट सिरीजच्या यशानंतर गेम चेंजर टेस्ट सिरीज 1.0 खास मेन्ससाठी आहे. ती तुम्हाला 15 टेस्टची मी नियोजन केलेलं आहे. त्याच्यामध्ये तुमचं सांख्यिकी, भूमिती सगळं पार्ट कव्हर व्हावा, हे तुम्हाला आपल्या ॲपवर मिळेल. तुम्हाला काही गरज लागली तर ह्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा. कोणती घ्यावी, गेम चेंजर घ्यावी का बूस्टर घ्यावी, हे सगळं सजेशन दिलं जाईल. त्याचप्रमाणे शेवटच्या टप्प्यात यूट्यूबला असू द्या किंवा सेपरेट वन डे रिव्हिजन बॅच असू द्या, माध्यमातून रिव्हिजन करून घ्या, एवढंच मी सांगेल. कारण का येणारा पेपर अतिशय सोपा, पण मार्क किती पाहिजे, 20 पैकी 17, 18, 19, 20 या 4 मार्कांपैकीच मला मार्क तुमचे कानावर पडले पाहिजे. आणि तुम्हाला विथ प्रूफ मी दाखवून देणार. काय दाखवून देणार तर 111 टेस्टच्या बाहेर एक तरी पॅटर्न आलाय का, मी विथ प्रूफ दाखवणार, विथ प्रूफ 100%. त्यामुळे तुम्ही त्या पेपर फक्त सोडवा आणि परीक्षेला सामोरे जा. रिझल्ट 101% येतो. जसं ग्रुप बी ला 2 फेब्रुवारी झाली त्यावेळेस सगळ्यात गेम चेंजर ठरली होती आपली बूस्टर टेस्ट सिरीज. आता सुद्धा 1 जूनला हीच पेपर, हीच टेस्ट, म्हणजे हेच पेपर, हाच पॅटर्न, हाच विषय गेम चेंजर ठरणार 100%. त्यामुळे त्याचा फायदा घ्या, एवढंच सांगेल. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.